हॅलो. तर तुम्हाला माहीतच आहे की आम्ही सध्या स्टॉकहोममध्ये आहोत आणि मी मागचा व्लॉगच कंटिन्यू करत आहे पुढे. आणि आधीचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. हां, आता आम्ही नोबेल म्युझियमला चाललो आहे. तर नोबेल म्युझियम आय थिंक नोबेल प्राईजची सुरुवात स्टॉकहोमपासून झाली आहे ना, त्यामुळे नोबेल म्युझियम इथे नोबेल म्युझियमला चाललो आहे. आरोही दमली आहे. आरोही खूप चालली, आज खूप चालली, पण तरी पण चालतीये. तिला इतकी सवय आता चालायची. हे बघा, आता इथं आपण आलो आहे नोबेल प्राईज म्युझियम. तर नोबेल प्राईज म्युझियम चेंजिंग. आल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश इन्व्हेंटर होते. चलो. ॲक्च्युली फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी आणि लिटरेचर या क्षेत्रामधले जे नोबेल प्राइजेस आहेत ते स्टॉकहोममध्ये दिले जातात आणि पीस प्राईज जे असतात ते ऑस्लो, नॉर्वेमध्ये देतात. स्वीडन आणि नॉर्वे या 2 देशांमध्ये नोबेल प्राईज अवॉर्ड असतात. चलो, तर आलो आहे आपण आता नोबेल प्राईज म्युझियमला. बरंचसं चालावं लागलं आहे. सचिन, तिथं हिंदीमध्ये लिहिलं, हिंदी बघा ना, दाखवतो. हे बुक आता घेतलं मी. हे आवडलं मला फार. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स अबाउट द युनिवर्स. याच्यामध्ये आपले जे रोजच्या जीवनात जे प्रश्न पडतात ना सायन्सबद्दल, त्याची सोप्या भाषेत आणि अशी उत्तर दिलेली आहेत. खूप छोटे छोटे प्रश्न जे आपल्याला पडतात. आरोहीसाठी घेतले म्हणजे मी. इथे खूप सारे बुक्स आहेत. खूप सारे बुक्स आहेत इथे. तर आम्ही हे बुक घेतलं. हां, आता आम्ही फेरीने आबा म्युझियमला चाललो. ओके. आबा कोण होते? कोणाचे? माहिती आहे प्रोनाउन्सिएशन काय? एबे आबा आहेत, पण तो हे होते म्युझिक प्लेयर आहे, हे सिंगर आहे. 4 जणांचा बँड आहे. सचिन. आबा म्युझियम. या इथं बाहेर बसू ना. मी आत बसतोय. खूप थंडी वाजते, कारण खूपच थंडी वाजते. ओके, फायनली आलो आता आबा म्युझियमला. लेट्स सी काय आहे आबा द म्युझियम. एंट्रन्स ऑफ आबा म्युझियम. चालू आहे ना, माहीत नाही चालू आहे.
हे बघा, हे 4 जणांचा बँड आहे हा. म्युझिक रिलेटेड म्युझियम आहे हे. इज व्हेरी फेमस आबा म्युझियम. इथे काढायला पाहिजे. बाय तिकीट्स कुठे बाबा, घ्या इकडून पटकन. हां मी आलो आहे म्युझियममध्ये, पण आम्ही आत्ता विचारलं तर ते क्लोज झाले. जस्ट क्लोज झाला. ओके, बट स्टील इथं दिसतंय थोडं. त्यामुळे त्या आतमध्ये नाही जाता येणार. आता डायरेक्ट आपण टिबोलीला जाऊया, अम्युजमेंट पार्क. ठीक, चल. तर हे आबा आहे, यांचे गिटार आणि हे ठेवलं इथे. हे खूप फेमस आहेत, यांचा बँड. आपल्याला माहिती नाही आहे भारतीय लोकांना, पण नॉर्डिक्समध्ये खूप फेमस आहे. आम्ही टिओलीच्या इकडे आलो, पण त्याची पण एंट्री क्लोज झाली होती. सो आता तिकडे पण जाता येणार नाही आहे. आता डायरेक्ट हॉस्टेललाच जाऊया, रूमवर. 8 वाजले आत्ता रात्रीचे. आपण कोड टाकलं की ओपन होतं कंटेनर. चावी घेता येते आपली. आता चावी घेतली आम्ही. चावी घेतली इथे. आणि आता आपण ते सामान सगळं इथे ठेवलंय ना, लगेज रूममध्ये सामान. सचिनने लगेच रूम उघडले. आता कोड टाकून लगेच एक लगेच उघडलं सचिनने. लगेच आणि किती आणि आराईची बॅग. चावी टेक युअर बॅग प्लीज. चावी तू किती आपले रूम नंबर? रूम नंबर आहे 29. कोणता? प्लीज क्लोज द डोर. 17, 16. प्लीज क्लोज द डोर. चला 29 आहे ना. इथे बघ. इकडेच सांगितलं रूम नंबर 15 ते 33. लगेज रूम आहे ही. रूम नंबर 15 ते तिथेच आहे. तेच म्हटलं. चल. ते कोपऱ्यात हेच लिहिलंय का? नाही. कुठे एकच नंबर नाही त्यामुळे. 29 नंबरच नाही इथे. नाही इथे 32 आहे. हा 20 वर. वरती हो. चल. वर बाहेरशिवाय यांना देत नाही. त्यांना माहित होतं तुम्ही येणार. पाहिजे केलं असेल तुमच्या तिकडं चॅट जीपीटी मध्ये. आरोही चल ना. अशी रूम आहे ही. आणि खिडक्याकडे हॉस्टेल आणि ते छान आहे. विंडो. आज करतो आम्ही एक फ्राईड राईस. सचिनने केलंय. तो बॅचलर पद्धतीने आणि हा केला आम्ही फ्राईस. तर हा जरा वाफायला ठेवला आता. आणि हे सगळं कापलं आहे सचिन ऑल इज सचिन नाव. आणि अंडी. काय बनवलं राईस आणि एक राईस. एग राईस. एग फ्राईड राईस केला. बॅचलर फ्राईड.
करून येतं. ते असं किचन आहे आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये पण किचन, हॉस्टेलमध्ये पण किचन आहे. हे शेअर्ड किचन असतं. मीठ समजून यांनी साखर टाकली आहे राईसमध्ये, पण छान झालं. मी इथेच व्लॉग संपवते आज, आणि उद्या आम्ही जाणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणी, आयलंडला. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. बाय बाय.